भारतीय रस्त्यावर धावणारी कोणतीही गाडी असो, मग ती तुमची बाईक असो, कार असो, महाकाय ट्रक असो किंवा अगदी भारतीय वायुसेनेची लढाऊ विमानं, एक नाव डोळ्यांसमोर नक्कीच येतं, MRF, मसल मॅनवाला टायरांचा ब्रँड. पण आज जगभरात लाखो कोटींचा टर्नओव्हर असणारी, ज्याच्या एका शेअरची किंमत 1 लाखांच्या पार गेली आहे, ती MRF कंपनी एका छोट्याशा झोपडीसारख्या दुकानात सुरू झाली होती. हे तुम्हाला माहिती आहे का? एका साध्या रबर फुगे बनवणाऱ्या तरुण मुलाने स्वातंत्र्याच्या काळात ब्रिटिश कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढून जगावर स्वतःचं राज्य कसं स्थापन केलं. चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MRFच्या रक्ताच्या आणि घामाच्या संघर्षाची अभूतपूर्व कहाणी. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. कथेची सुरुवात होते वर्ष 1946 मध्ये. भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता. याच काळात मद्रास म्हणजेच आजच्या चेन्नई शहरात एका 24 वर्षाच्या तरुणाने एक स्वप्न पाहिलं. त्या तरुणाचं नाव होतं KM मामेन माप्पिलाई. मामेन यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मोठे पैसे नव्हते. त्यांनी अवघे 500 रुपये उसने घेतले आणि तिरुवोट्टियूर इथे एका छोट्याशा खोलीत खेळण्यातील रबराचे फुगे बनवण्याचा एक अत्यंत छोटा गृह उद्योग सुरू केला. त्यांच्या या छोट्याशा युनिटचं नाव होतं मद्रास रबर फॅक्टरी म्हणजेच MRF. सुरुवातीचे दिवस अत्यंत संघर्षाचे होते. फुगे बनवणं, ते बाजारात नेऊन स्वतः विकणं, नफा अतिशय कमी असणं. पण मामेन खचले नाहीत. त्यांनी कष्टाच्या जोरावर फुग्यांच्या बाजारात स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि पुढील 3 ते 4 वर्ष MRFचे फुगे संपूर्ण दक्षिण भारतात प्रसिद्ध झाले. पण खऱ्या उद्योजकाची ओळख हीच असते की तो वेळेनुसार बदल ओळखतो. 1952च्या सुमारास मामेन यांच्या लक्षात आलं की फक्त फुगे बनवून मोठा व्यवसाय उभा राहू शकत नाही. त्याच वेळी भारतात वाहनांची संख्या हळूहळू वाढू लागली होती आणि रस्त्यांवर चालणाऱ्या गाड्यांच्या टायर्सना ट्रेड रबर म्हणजे जुन्या टायर्सवर रबराचा नवीन थर चढवण्याची प्रचंड गरज होती. मामेन यांनी तात्काळ मोठा धोका पत्करला आणि फुग्यांचं उत्पादन सोडून ट्रेड रबर बनवण्यास सुरुवात केली. हा निर्णय MRFचा गेम चेंजर ठरला. 1956 पर्यंत भारताच्या ट्रेड रबर मार्केटमध्ये MRFचा वाटा तब्बल 50%हून जास्त झाला आणि परदेशी कंपन्यांना धक्का बसू लागला. 1960च्या दशकापर्यंत भारतातील टायर्सच्या बाजारात फायरस्टोन, डनलॉप आणि गुडइयर यासारखे अनेक कंपन्यांचे एक छत्री राज्य होते. भारतीयांना वाटायचं की भारतीय कंपनी कधीच दर्जेदार टायर्स बनवू शकत नाही, कारण या सगळ्या कंपन्या या परदेशी होत्या. पण मामेन माप्पिलाई यांना हा समज मोडून काढायचा होता. त्यांनी 1960 मध्ये MRFला पब्लिक लिमिटेड कंपनी बनवलं आणि 1961 मध्ये अमेरिकेतील नामांकित मॅन्सफील्ड टायर अँड रबर कंपनीसोबत तांत्रिक भागीदारी केली आणि जन्म झाला MRF टायर्सचा. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः MRFच्या टायर प्लांटचं उद्घाटन केलं होतं. उत्पादन तर बनलं होतं, पण ते लोकांच्या मनावर कसं बिंबवायचं. 1964 मध्ये MRFने एक असा आयकॉनिक ब्रँड मॅस्कॉट तयार केला ज्याने भारतीय जाहिरात विश्वाचा इतिहासच बदलला. तो म्हणजे MRF मसल मॅन. खांद्यावर भले मोठे टायर उचलून उभा असलेला तो मजबूत माणूस, ज्याने एकाच संदेशात लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला की MRF म्हणजे ताकद आणि टिकाऊपणा. याच काळात MRFने केवळ भारतातच नाही तर बेरूत येथे स्वतःचं कार्यालय सुरू करून अमेरिकेला टायर्स निर्यात करण्यास सुरुवात केली. परदेशी कंपनीच्या देशात जाऊन भारतीय टायर विकणं हा भारतासाठी किती अभिमानास्पद क्षण असेल ह्याची फक्त आपण कल्पना करू शकतो. आता गोष्टीत एंट्री होते त्या माइलस्टोनची ज्याने MRFला घरोघरी पोहोचवलं. 1980 आणि 1990च्या दशकात भारतात क्रिकेट हा खेळ नसून धर्म बनत चालला होता. MRFच्या मॅनेजमेंटने ही लोकांची नाडी ओळखली आणि त्यांनी क्रिकेटमध्ये गुंतवणूक केली. त्यांनी MRF पेस फाउंडेशनची स्थापना केली, जिथून जगाला डेनिस लिलीच्या मार्गदर्शनाखाली अनेक दिग्गज गोलंदाज मिळाले. पण सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक ठरला तो सचिन तेंडुलकरच्या बॅटवरील MRFचा लोगो. सचिन, ब्रायन लारा यांच्यासारखे फलंदाज जेव्हा जेव्हा मैदानात चौकार षटकार मारायचे तेव्हा संपूर्ण जगाला टीव्हीवर फक्त 3 अक्षरं दिसायची, ती होती MRF. MRF हे आता फक्त टायरचं नाव राहिलं नव्हतं, तो एक इमोशन बनला होता. MRF संघर्षातून उभं राहिलेलं साम्राज्य आज कुठल्या कुठे जाऊन पोहोचलंय. आज MRF ही केवळ गाड्यांचे टायर्स बनवत नाही तर भारतीय वायुसेनेच्या सुखोई Su-30 MKI या लढाऊ विमानांचं टायर्स देखील MRF स्वतः बनवतं. आज MRFचे 9 पेक्षा जास्त प्रचंड मोठे कारखाने आहेत आणि 65 पेक्षा जास्त देशांमध्ये MRF आपले टायर्स निर्यात करते. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेअर बाजारात 1 लाख रुपयांहून जास्त किमतीचा टप्पा ओलांडणारा MRF भारताचा पहिला शेअर ठरलाय. 500 रुपयांच्या उसन्या भांडवलावर सुरू झालेली एक छोटीशी मद्रास रबर फॅक्टरी आज 20,000 कोटींपेक्षा जास्त टर्नओव्हर असणारी महाकाय कंपनी बनली आहे.
KM मामेन मापिलाई यांच्या या संघर्षातून आपल्याला एकच शिकायला मिळतं, तुमची सुरुवात कितीही लहान आहे किंवा कशी आहे याने काहीच फरक पडत नाही. तुमची जिद्द, मेहनत आणि विजन मोठं असेल तर तुम्ही जगातलं कोणतंही साम्राज्य उभं करू शकता. तुम्हाला MRFच्या या संघर्षाची कहाणी कशी वाटली आणि तुमच्या गाडीत MRFचा टायर आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अजूनही कार्यरंभला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यरंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.